स्टेशनचा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी अल्पावधीत गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। राहुरी शनिशिंगणापूर रोड लगत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे वय वर्ष 27 या तरुणाची अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने निगृहीण हत्या केल्याची धक्कादायक घटना 2 जून रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 72 तासांच्या आत राहुरी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक लवांडे, हवालदार अर्जुन दारकुंडे, प्रमोद ढाकणे, भाऊसाहेब शिरसाट पोलिसांच्या या तत्पर आणि परिणामकारक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। विशेष म्हणजे मागील 15 दिवसातही राहुरी पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे। मोमीन आखाडा येथील गंगाराम कोहकडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रवीण कोहकडे याला, तसेच उंबरे येथील सत्यवान साठे यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुशील साठे याला पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पावधीत अटक केली होती। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना वेगाने जरबंद करण्याच्या राहुरी पोलिसांच्या कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नागरिक, सामाजिक संघटना व विविध स्तरांमधून अभिनंदन होत आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशन सातत्याने प्रभावीपणे कार्यरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। राहुरी कृषी विद्यापीठाच्या एका शेतावर तेथील कंत्राटी रक्षकाची धारदार तीव्र हत्याराच्या साहाय्याने अज्ञात इसमाने वार करून खून करण्यात आलेला होता। सदर अज्ञात 2 आरोपींना राहुरी पोलिसांनी निष्पन्न केलेले असून एका आरोपीला आज अटक करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भोरसाहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केलेली आहे।